नमस्कार, मी दीक्षा पाटील. झी24 तासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजकालच्या धावपळीच्या जगात अनेक कपल्स आहेत जे वंध्यत्वाचा सामना करतात. अशात इन्फर्टिलिटी ही टेस्ट उपलब्ध आहे, पण ही टेस्ट करत असताना त्याची प्रोसिजर काय असते आणि त्याच्यात काही रिस्क आहे का, असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांना नेहमीच ऐकायला मिळतात. याविषयी डिटेलमध्ये जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर करिश्मा दाफले. डॉक्टर, तुमचे झी24 तासमध्ये स्वागत. सगळ्यात पहिले माझा प्रश्न आहे की जेव्हा एखादी स्त्री म्हणजे वंध्यत्वाच्या चाचणीसाठी येते तेव्हा तुम्ही त्याची तपासणी कशी करतात? बरोबर. सो एखादं कपल जेव्हा माझ्याकडे येतं तर आधी मी त्यांची प्रॉपर हिस्ट्री घेते. हिस्ट्रीमध्ये त्यांच्या वयाचा आधीचा खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे त्याच्या हजबंडचं वय किती आहे, वाईफचं वय किती आहे, त्यांच्या लग्नाला किती वर्ष झालेली आहेत, किती वर्षापासून ट्रीटमेंट घेत आहे पेशंट. त्याच्यानंतर पिरियडची हिस्ट्री, मेन्स्ट्रुअल हिस्ट्री ज्याला आम्ही म्हणतो, तर पिरियड्स रेग्युलर आहेत का, किती दिवस येतात, किती हेवी ब्लिडिंग होतं का, पोटात दुखतं का ब्लिडिंगच्या वेळेस, हे प्रश्न विचारतो. ऑब्स्टेट्रिक हिस्ट्री ज्याचे म्हणजे आधी कधी प्रेग्नन्सी राहिली आहे का, काही मिसकॅरेज झालेले आहे का, हे देखील आम्ही त्यांना विचारतो. आफ्टर दॅट आम्ही त्यांचं BMI, ज्याला बॉडी मास इंडेक्स असं म्हणतात, त्याच्यामध्ये पेशंटची उंची किती आहे, वजन किती आहे हे बघतो. लव जास्ती आहे का बॉडीवर, त्याला आम्ही हिर्सुटिझम म्हणतो, हे बघतो. त्याच्यानंतर थायरॉइड एनलार्जमेंट काही आहे का हे बघतो. आणि मग त्याच्यानंतर मग प्रॉपर डायग्नोसिससाठी काही टेस्ट करतो. समजा आता बेसिक टेस्ट जी आम्ही करतो त्याला आम्ही ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंड म्हणतो. याच्यामध्ये आम्हाला बरंचसं पेल्विक ऑर्गन्सचं काय इश्यू आहे कळतं. म्हणजे ओव्हरीज व्यवस्थित आहे का, ओव्हरीची साईज काय आहे, युट्रस व्यवस्थित आहे का, युट्रसचं साईज काय आहे, इनलार्ज्ड आहे का, युट्रसमध्ये फायब्रॉइड किंवा काही सूज आहे का, हे गोष्टी तपासतो. ते झाल्यानंतर मग पेशंटचं समजा कालावधी इन्फर्टिलिटीचा खूप जास्ती आहे, मग ट्यूब चाचणीचा देखील सल्ला देतो. आणि मग हे सगळं झालं की मग हार्मोन चाचणीचा देखील आम्ही त्यांना सल्ला देतो. डिपेंडिंग ऑन आम्हाला काही फाइंडिंग्स मिळालेले आहेत त्यानुसार आम्ही त्यांना सल्ला पुढे गाईड करतो. तुम्ही आता हार्मोनल चाचणीबद्दल म्हणाला, तर ती एखाद्या इन्फर्टिलिटीचं जी टेस्ट करते एखादी महिला, तिच्यासाठी किती महत्त्वाची असते? हार्मोनल चाचणी खूप महत्त्वाची आहे. म्हणजे एखादं कपल माझ्याकडे आलं आणि सोनोग्राफी केल्यानंतर मला त्यांच्यामध्ये इश्यूज काही वाटले तर ते कन्फर्म मी हार्मोनल टेस्टनुसार करते. आता 7 महत्त्वाच्या हार्मोन्स आहेत ज्या फर्टिलिटीमध्ये आम्ही सल्ला देतो करण्यासाठी. त्याच्यातले मेन हार्मोन्स म्हणजे FSH LH हार्मोन. हे हार्मोन्स बेसिकली ओव्हरी स्टिम्युलेट होण्यासाठी लागतात. इस्ट्रोजन हार्मोन जो ओव्हरी सिक्रेट करते, हे 3 हार्मोन्स आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट एक थायरॉइड टेस्ट आहे. थायरॉइड हा बॉडीचा मास्टर एंडोक्राइन ग्लँड आहे. आपले सर्वच ऑर्गन सिस्टीम्स थायरॉइड हार्मोन इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर प्रोलॅक्टिन हार्मोन हा ओव्ह्युलेशनसाठी इम्पॉर्टंट असलेला हार्मोन. आणि त्याच्यानंतर एक आहे AMH नावाची चाचणी. ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ही ओव्हेरियन रिझर्व टेस्ट आहे. तुमच्याकडे ओव्हेरीचा किती रिझर्व आहे हे AMH आपल्याला सांगते. तर हे जे हार्मोन्स आहेत ह्याच्यानुसार आपल्याला अंदाज येतो की पेशंट्सनी आधी हे हार्मोनल इम्बॅलन्स करेक्ट करून ट्रीटमेंट करावं का. इनफॅक्ट AMH नावाची जी चाचणी आहे ह्याच्यामध्ये तर हे कळतं की बाबा हाऊ फास्ट आपण आपली फर्टिलिटी जर्नी किंवा ट्रीटमेंट प्लॅन करावी हे AMH टेस्टनी कळतं. तुम्ही आता ओव्ह्युलेशनबद्दल म्हणालात, मग ओव्ह्युलेशन होण्यासाठी कोणत्या अशी औषधं आहेत का जी त्या तुम्ही महिलांना सजेस्ट करतात किंवा ती कोणी घेतली पाहिजे? हो, आता काही लेडीजचं नॉर्मल ओव्ह्युलेशन होत नाही. नॉर्मली प्रेग्नन्सी राहण्याकरता साधारण 28 दिवसाची तुमची मासिक पाळी असेल तर अराउंड पिरियडच्या 14-15 डेला ओव्ह्युलेशन होतं. पण जर हे आम्ही सोनोग्राफीमध्ये डॉक्युमेंट करत असताना ओव्ह्युलेशन जर झालं नाही तर मग अशा स्त्रियांना आम्हाला ओव्ह्युलेशन इंडक्शन ड्रग्स देण्यात आम्ही देतो. तर हे बेसिकली पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम म्हणजे ज्यांना अंड्यांचा साठा खूप जास्ती असतो अशा स्त्रियांमध्ये व्यवस्थित वेळेत ओव्ह्युलेशन होत नाही. अशा स्त्रियांमध्ये आम्ही ओव्ह्युलेशन होण्याकरता काही औषधं देतो. औषधासोबत समजा ओव्ह्युलेशन झालं नाही तर औषधासोबत इंजेक्शन्स देखील दिले जातात. हे बेसिकली हार्मोन्स असतात, FSH LH हार्मोन्स असतात, ज्याच्यानी नॉर्मल जे ओव्ह्युलेशन करतात, जे बॉडीमध्ये हार्मोन्स कमी आहेत ते बाहेरून आपण सप्लिमेंट करतो आणि त्याच्यानुसार ते ओव्ह्युलेशन होतं, जे आपण सोनोग्राफीत डॉक्युमेंट देखील करू शकतो. आता तुम्ही मगाशी ते टेस्टबद्दल म्हणत होतात अनेक, तर वंध्यत्वाचा सामना करत असलेल्या महिलांना तुम्ही लॅप्रोस्कोपी आणि जो हिस्ट्रोस्कोपी तपासण्या आहेत त्या किती महत्त्वाच्या असतात आणि त्या कशा केल्या जातात? हो, आता लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी आम्ही सर्व स्त्रियांना सांगत नाही, कारण ह्या थोडा ॲडव्हान्स टेस्ट आहेत, इन्व्हेसिव्ह टेस्ट आहे, पेशंटला भूल द्यायला लागते. सो बेसिक चाचण्या म्हणजे सोनोग्राफी झाली, ट्यूब टेस्ट झाली, ज्याच्यामध्ये HSG नावाची एक ट्यूब टेस्टचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये भूल वगैरे द्यायची गरज नसते. एक खालनं आपण डाय सोडतो आणि वरनं 2 एक्सरेच्या फिल्म्स काढल्या जातात, ज्याच्यामध्ये युट्रसमध्ये तो डाय फिल होतोय का, तो डाय जो फिल झाला तो ट्यूब्समधनं बाहेर पडतोय का, हा या डाय टेस्टमधनं समजतं की ट्यूब्स ओपन आहेत की नाही.
पण काही स्त्रिया ज्यांना खूप वर्ष झाली आहे प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करतायत पण त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही आहे, याला अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणतात, तर त्याच्यामध्ये आपण स्त्रियांना लॅप्रोस्कोपीचा सल्ला देऊ शकतो. समजा गर्भाशयाच्या आत एखादा मस्सा, ज्याला आपण पॉलिप म्हणतो, असा आढळला किंवा गर्भाशयाच्या आत पडदा आढळला, त्याला आम्ही सेप्टम म्हणतो, किंवा हेवी ब्लिडिंग होतंय पेशंटला, वी डोंट नो द कॉज, अशा स्त्रियांमध्ये हिस्ट्रोस्कोपीचा सल्ला दिला जातो. हिस्ट्रोस्कोपी म्हणजे कॅमेरा आम्ही युट्रसच्या आत टाकून त्या युट्रसच्या आत काय जे प्रॉब्लेम्स आहेत ते क्लीन करतो एकाच सेटिंगमध्ये. आणि लॅप्रोस्कोपीमध्ये वर्ण आपण युट्रस पाहू शकतो, त्याच्यामध्ये काही पेल्विक ॲडिशन्स आहेत का, गुंतागुंती झालेली आहे का, काही चिकटलेलं आहे का, कधी कधी मोठी एंडोमेट्रियोसिस चॉकलेट सीटची गाठ असते, ती क्लिअर करण्यासाठी, ॲडिशन जे झालेले आहेत, गुंतागुंती जी झाली आहे ते क्लिअर करण्यासाठी देखील आपण लॅप्रोस्कोपी करतो. ट्यूब टेस्ट कन्फर्म, ट्यूब्स ओपन आहेत की नाही हे बघण्यासाठी सुद्धा लॅप्रोस्कोपी आपण सजेस्ट करतो. पण ह्या नंतर सांगतो, पहिल्या बेसिक टेस्टमध्ये जर काही आढळलं नाही किंवा खूप वर्ष पेशंट इन्फर्टिलिटीची त्रस्त आहे, अशा लोकांना हिस्ट्रोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपी सजेस्ट केली जाते. इनफॅक्ट IVF मध्ये एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या आधीसुद्धा काही पेशंट्सला आम्ही हिस्ट्रोस्कोपी करा, युट्रसच्या आत काही इश्यूज आहेत का बघा असंही सांगतो, बट नॉट फॉर ऑल. स्पेसिफिक कंडिशन्स ज्याच्यामध्ये हे लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सजेस्ट केली जाते. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम जे आहे त्याचा जर एखादी महिला सामना करत असेल तर त्यांना तुम्ही कोणती औषधं घेण्याचा सजेस्ट करतात? आता पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम ह्याच्यामध्ये ना भरपूर गोष्टी असतात. त्याच्यामध्ये बेसिकली पेशंट्सना पिरियड्स इरेग्युलर असतात. काही लोकांना पिरियड्स इरेग्युलर असल्यामुळे वजन जास्ती असतं, अंगावर ल खूप असतं, ज्याला हिर्सुटिझम म्हणतात. पेशंट्सना पिरियड रेग्युलर येत नसल्यामुळे ओव्ह्युलेशन होत नाही, इन्फर्टिलिटीचा त्यांना सामना करायला लागतो. तर अकॉर्डिंगली त्या पेशंटची काय नीड आहे, एखाद्या कपलला प्लॅनिंग आता प्रेग्नन्सीचं करायचं नाही, फक्त तिला पाळी रेग्युलर हवी असेल तर अकॉर्डिंगली मी तिला ओरल कॉन्ट्रासेप्टिव्स देऊन पिरियड रेग्युलर करते. त्याच्यामध्ये काही पेशंट्सना केस अंगावर पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोममध्ये हार्मोनल इम्बॅलन्समुळे अँड्रोजन हार्मोन एक्सेस असतो, त्याच्यामुळे अंगावर खूप लव जास्ती येते, तर त्याला हिर्सुटिझम ट्रीट करण्यासाठी काही औषधं असतात. काही लेझर ट्रीटमेंटसुद्धा त्या हिर्सुटिझमसाठी आपण सांगतो. समजा आता पेशंटला प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल, मग या पेशंटचं ओव्ह्युलेशन व्यवस्थित होत नाही, मग ओव्ह्युलेशन इंड्युसिंग ड्रग्स देतो, अंड फुटण्यासाठी, रप्चर होण्यासाठी काही इंजेक्शन्स देतो. तर जशी नीड आहे त्यानुसार त्या पेशंटला आपण ट्रीटमेंट सल्ला देत असतो. बीज गोठवण्याचा सल्ला तुम्ही कोणत्या महिलांना देतात आणि त्याचं रिझन काही असतं का की स्पेसिफिक यामुळे तुम्ही हे करायला? बरोबर आहे. आता हे फर्टिलिटी प्रिझर्वेशन हे इज इन थिंग नाव. आता माझ्याकडे बऱ्याच मुली येतात की ज्यांना करिअरसाठी लग्न लेट करायचं आहे, तर ह्या लेडीज समजा माझ्याकडे अराउंड 30-32 मध्ये आला तर मी त्यांना फर्टिलिटी प्रिझर्वेशन, एग फ्रीजिंग करा असा सल्ला देते. तर एग फ्रीजिंग बेसिकली आपण फक्त तुम्हाला जर डिले करायचं असेल, लग्न करिअरमुळे डिले करायचं असेल, तुमचा अंड्यांचा साठा जो आपल्याला AMH हार्मोननी समजतो, तर तो साठा जर कमी असेल आणि तुम्हाला फर्टिलिटी एग्स प्रिझर्व करायचे असतील तर आपण अशा स्त्रियांमध्ये एग फ्रीजिंग करू शकतो. समजा एखाद्या पेशंटला कॅन्सर झालेला आहे, डायग्नोज झालेला आहे आणि त्यांना किमोथेरपीचा सल्ला दिलेला आहे, तर ह्या किमोथेरपीचा साईड इफेक्ट्स आपल्या एग्सवर होतो, तर तो होऊ नये म्हणून आपण आधीच एग्स प्रिझर्व करून ठेवतो किमोथेरपी स्टार्ट करायच्या आधी. अशा स्त्रियांमध्ये आपण किंवा सोशल एग फ्रीजिंग म्हणजे आता जस्ट फॉर फ्रीजिंग पेशंट्सना करायचं आहे, दे डोंट नो वेन दे विल फाइंड द राईट पार्टनर, तर अशा स्त्रियांमध्ये आपण त्यांना काही हार्मोनल इंजेक्शन्स देतो पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून. आणि एकदा का ते एग्स मॅच्युअर झाले की आपण ते IVFद्वारे एग रिमूव्ह करून एग्स फ्रीज केले जातात. त्याला एग क्रायोप्रिझर्वेशन म्हणतात आणि इट्स अ व्हेरी गुड टेक्निक. साधारण पेशंट्सनी 32च्या आत हे एग फ्रीजिंग केलं तर सक्सेस रेट चांगला आहे. फर्टिलिटी टेस्टमध्ये म्हणजे जी ट्रीटमेंट आहे त्याच्यात अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत, त्याविषयी अनेक जण लोक सोशल मीडियावर किंवा मग आपण गुगल करून त्याच्याविषयी माहिती मिळवतात. पण त्याच्यासाठी एक स्पेसिफिक अशी कोणती ट्रीटमेंट आहे का? तुम्ही कोणत्या एखाद्या पेशंटला, म्हणजे 2 पेशंट आहेत तर तुम्ही प्रत्येकाला वेगवेगळ्या ट्रीटमेंट सजेस्ट केल्या आहेत का? हो. आता पेशंटचं कपलचं एज काय आहे, किती वर्षापासून पेशंट ट्राय करतो ह्याच्यानुसार मी ठरवते की कुठल्या पेशंटला कुठली ट्रीटमेंट लागेल. अगदीच यंग कपल आहे, अराउंड 25 पेक्षा वय कमी आहे आणि लग्नाला 1-2 वर्ष झालेत, अशा पेशंटचा आम्ही पहिली चाचणी बेसिक टेस्टिंग करतो, सोनोग्राफी करतो. त्याच्यात आढळलं की फिमेल रिलेटेड सगळं व्यवस्थित आहे, मग सिमेंट टेस्ट हजबंडची करून घेतो, त्यांचंही व्यवस्थित असेल तर आम्ही साधारण त्यांना नॅचरली ट्राय करा 6 महिने असा सल्ला देतो. त्याच्यामध्ये ओव्ह्युलेशनचा काय कालावधी असतो, कधी ट्राय केलं जातं, असं नॉर्मल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काय असते हे बेसिक समजून सांगतो आणि त्यानुसार त्यांना ट्राय करायला सांगतो. समजा 1 वर्ष झालं तरी त्यांना ट्राय करून बाळ होत नसेल तर मग पुढच्या चाचणीला ॲडव्हान्स टेस्टनं त्यांना बोलवतो आणि मग त्यानुसार त्यांना गाईड करतो.
पण समजा माझ्याकडे असं कपल आलं की ज्याचं वय ऑलरेडी 30 क्रॉस केलेलं आहे, ऑलमोस्ट 2-5 वर्ष झालेले आहे, पेशंट ट्राय करतोय पण मग राहत नाही, मग मला त्यांना स्पेसिफिक पेन पॉईंट करून शोधून त्यांना सांगायला लागतं की दिस इज द कॉज ऑफ इन्फर्टिलिटी आणि त्यानुसार तुम्ही अशी ट्रीटमेंट घ्या. आता याच्यामध्ये जर समजा सिमेनमध्ये प्रॉब्लेम असेल तर मग मी हजबंडना डिटेलमध्ये इव्हॅल्युएट करते की व्हॉट इज द कॉज, स्पर्मचा काउंट कमी का आहे, त्याच्यामध्ये मोटिलिटीचा इश्यू आहे का, त्यानुसार त्यांची काही सोनोग्राफी असतात, हार्मोन टेस्ट असतात, त्यानुसार मग त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. समजा फिमेल्समध्ये ट्यूब्सचा इश्यू असेल तर मग त्या ट्यूब्ससाठी मला लॅप्रोस्कोपी करायची का, किंवा एंडोमेट्रियोसिसचा इश्यू असेल किंवा पेशंटला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम असेल तर अशा पेशंट्सना मग आम्ही ट्रीटमेंट गाईड करतो आणि मग देन दे हॅव टू कन्सीव्ह फास्ट. मग त्यानुसार आमच्या ट्रीटमेंटच्या हालचाली पुढे चालू राहतात. अनेक कपल्स आहेत जे वंध्यत्वाचा सामना करतात पण त्यांना असं वाटतं की मी ट्रीटमेंट जर घेतली, म्हणजे जी इन्फर्टिलिटीची जी ट्रीटमेंट आहे ती जर मी घेतली तर त्याच्यात अनेक कॉम्प्लिकेशन्स असतात, रिस्क असतात. त्याच्याविषयी थोडंसं आम्हाला डिटेलमध्ये सांगाल? हो, हे बरोबर आहे. बरेच कपल्स इनफॅक्ट माझ्याकडे ट्रीटमेंट घ्यायला यायला घाबरतात कारण त्यांनी ऐकलेलं असतं की बाबा IVF ट्रीटमेंट ही खूप एकतर खर्चिक आहे, ह्याच्यामध्ये साईड इफेक्ट्स होतात, ट्रीटमेंट घेतल्यानंतर एम्ब्रियो ट्रान्सफर केल्यानंतर झोपून राहायला लागतं आणि काहीच काम करता येत नाही. मग त्याच्यामुळे बरेच कपल्स घाबरून येतच नाही ट्रीटमेंटला. पण असं काही नाही आहे. आता आपण मिनिमल स्टिम्युलेशन IVF ट्रीटमेंट करतो किंवा जे हार्मोन्स देतो, पेशंटच्या बॉडी मास इंडेक्स बघून देतो, त्याच्यामुळे रिस्क एवढी नाही आहे. इनफॅक्ट मल्टिपल प्रेग्नन्सीची रिस्क असते. जर आपण मोर दॅन 2 एम्ब्रियोज आत युट्रसमध्ये IVF ट्रीटमेंटमध्ये ठेवले तर मल्टिपल प्रेग्नन्सीची रिस्क असते. पण आता असं नाही आहे. आपण सिंगल एम्ब्रियो ट्रान्सफर देखील करू शकतो. मॅक्झिमम 2 एम्ब्रियो ट्रान्सफर केले तर 3 आणि 4 बेबीज हे असली रिस्क होत नाही. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन पेशंट्समध्ये, यंग पेशंट्समध्ये ओव्हेरियन हायपरस्टिम्युलेशनची देखील रिस्क असते. पण ते होऊ नये म्हणून आपण काही ड्रग्ज असतात ही काळजी घेतो, पेशंटला फ्लुइड मॅनेजमेंट देतो आणि त्यांना या ट्रीटमेंटबद्दल आधीच अंदाज देतो. सो पेशंट इज ऑल्सो प्रिपेअर्ड. आता खूप काळ हार्मोनल ट्रीटमेंट घेतल्यानंतर साईड इफेक्ट्स होतातच. त्याच्यामुळे पेशंटला आधीच सांगतो की मॅक्झिमम आपण 4 to 6 टाइम्स हे तुमचं ओव्युलेशन ड्रग्ज वगैरे करू. पण मूड स्विंग्स म्हणा, जसे मेन्स्ट्रुअलमध्ये पिरियड्समध्ये सुद्धा मूड स्विंग्स फिमेलचे होतातच, तसे मूड स्विंग्स वगैरे असे साईड इफेक्ट्स आहेत. बट देर इज ट्रीटमेंट फॉर एव्हरीथिंग. पण तुम्ही जसं लेट कराल तर तुमचे कॉम्प्लिकेशन्स वाढेल. आय वुड से आयडियल एज तुम्ही बाळासाठी प्लॅन फर्स्ट बेबीसाठी करत असाल तर शुड बी लेस दॅन 32. इफ यू ट्राय इट आफ्टर 40 मग बॉडीमध्ये पण हाय BP, शुगर, वजनामुळे प्रॉब्लेम्स आणखीन वाढतात. सो राईट एजमध्ये ट्रीटमेंट घेतले तर यश नक्कीच तुम्हाला मिळेल. वंध्यत्वाचा सामना करत असलेल्या प्रत्येक महिलेसाठी ट्रीटमेंट ही सेमच असते का? आपण मगाशी कपल्सबद्दल बोललो, तर आता प्रत्येक महिलेला सेम असते की पर्सनलाइज ट्रीटमेंट असते त्यांच्यासाठी? हो, आता पर्सनलाइज ट्रीटमेंट नक्कीच असते. आता सरसकट सगळे स्त्रिया सेम नसतात. काही काहींना एंडोमेट्रियोसिसचा प्रॉब्लेम असतो, काही काहींना पॉलिसिस्टिक ओव्हरीचा सिंड्रोमचा प्रॉब्लेम असतो, काही काहींना अंड्यांचा साठाच कमी असतो. मग त्या प्रॉब्लेमनुसार आम्ही ट्रीटमेंट सजेस्ट करतो. आता एंडोमेट्रियोसिसच्या स्त्रियांना लवकर ट्रीटमेंट देणं भाग असतं कारण हा प्रोग्रेसिव्ह डिझीज आहे. तर मी त्यांची ट्रीटमेंट केली तर त्यांच्या अंड्यांच्या क्वालिटीवर परिणाम होतो. समजा एखाद्या स्त्रीचा AMH म्हणजे अंड्यांचा रिझर्व खूपच कमी आहे, अशा स्त्रियांमध्ये मी ट्रीटमेंट डिले करून चालत नाही कारण त्यांचा अंड्यांचा साठा संपणार असतो. तर अशा स्त्रियांना मी सांगते की तुम्ही लवकर IVFचे ट्रीटमेंट घ्या कारण अंड्यांचा साठा संपल्यानंतर आपण त्यांना कुठलाच ट्रीटमेंट ऑफर करू नाही शकत. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोमचा प्रॉब्लेम असेल तर अशा स्त्रियांमध्ये ओव्युलेशनच होत नाही. तर अशा पेशंट्सनी डॉक्टरांचा सल्लाच घेतला नाही तर दे विल नॉट कन्सीव्ह. तर अकॉर्डिंग टू द डिझीज आपण त्यानुसार किती लवकर ट्रीटमेंट घ्यावे, काय काय ऑप्शन्स आहे ते पेशंटला डिटेल काउन्सिलिंग करतो. आता सिमेनचा प्रॉब्लेम असेल तर सिमेनचा प्रॉब्लेम फक्त वाईफच ट्रीटमेंट घेते, फायदा होणार नाही आहे. मग ते हजबंडना आम्ही ट्रीटमेंट देतो. सो जो प्रॉब्लेम आहे तो डायग्नोज करून व्यवस्थित त्यानुसार आम्ही ट्रीटमेंट देतो. इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट जेव्हा आपण करतो तेव्हा अनेक कॉम्प्लिकेशन्स होतात, त्याच्यात रिस्क असं, त्याच्यानंतर रिझल्ट येईल का नाही हे असे अनेकांना प्रश्न असतात. पण याच्यात किती तथ्य आहे या सगळ्या गोष्टींमध्ये? आता कॉम्प्लिकेशन जर तुम्ही म्हटला तर कुठलीही औषध जास्ती काळ घेतलं तर साईड इफेक्ट्स तर होतातच. तर आता ओव्युलेशन ड्रग्ज जे असतात हे आता आपण मॅक्झिमम 4 to 6 टाइम्स घेऊ शकतो. पण काही स्त्रिया कंटिन्युअस ओव्युलेशन इंडक्शन ड्रग्ज जर घेतले तर मग प्रॉब्लेम्स जसे काही ओव्हेरियन रिझर्व जो आहे त्याच्यावर परिणाम होणं, मूड स्विंग्स, वेट गेन हे सगळे साईड इफेक्ट्स आहेत. जास्ती साईड इफेक्ट्स नाही आहेत. IVF रिलेटेड साईड इफेक्ट जर तुम्ही म्हणाल तर मग पॉलिसिस्टिक ओव्हेरियन फिमेल्स ज्या आहेत किंवा ज्यांना अंड्यांचा साठा खूप आहे, यंग फिमेल्स आहेत, यांना ओव्हेरियन हायपरस्टिम्युलेशन सिंड्रोम OHSS ही रिस्क असते. पण मग हा OHSS होईपर्यंत आपण तसे डिफिकल्ट इश्यूज जाईपर्यंतच आपण तेवढी वाट बघत नाही. आधीच असं होऊ नये म्हणून ट्रीटमेंट दिली जाते.
म्हणजे त्याच्यात थोडक्यात रिस्क फॅक्टर खूप कमी असतो असं म्हणायला होतं. हो, रिस्क फॅक्टर आहे, पण मग देर आर मेडिसिन्स टू क्युअर इट. म्हणजे काही झालं तरी आपल्याला त्याच्यावर रिझल्ट मिळू शकतो, कारण आपण ते क्युअर करू शकतो. येस, बेसिकली ते इतक्या स्टेजपर्यंत किंवा पेशंटनी इतके हार्मोन्स घेऊच नाहीत. मॅक्झिमम 4 to 6 टाइम्स त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि यश येत नसेल तर मग दे हॅव टू अपग्रेड द्या ट्रीटमेंट. मग असं कधी झालंय की कोणतं असं कपल आलंय की ज्यांनी एवढ्या वेळा ट्रीटमेंट घेतल्यानंतरही ते येतात आणि मग तुम्ही त्यांना कसं सांगता की आता बस पुरे झालं तुम्ही करा? हो, मग आता त्यांना मी हिस्ट्री घेतल्यानंतर जर मला समजतं की आता 6-7 सायकल्स झालेले आहेत तर त्यांना मी 2 सल्ले देते. एक तर आपण तुमचा AMH बघून घेऊ की साठा आता कसा कमी झालाय का, कारण एवढे ट्रीटमेंट्समध्ये त्यांचं वयही वाढलेलं असतं, अंड्यांच्या क्वालिटीवर आणि क्वांटिटी दोन्हीवर परिणाम झालेला असतो. मग मी त्यांना सांगते की तुम्ही आतापर्यंत जी ट्रीटमेंट घेतली याच्यामध्ये एवढं % यश होतं, आता ह्याच्यापेक्षा जास्ती यश असलेली ट्रीटमेंट आपल्याकडे उपलब्ध आहे, पण त्यानुसार आपण ती ट्रीटमेंट देऊ सो दॅट तुमचं कॅरी होम प्रेग्नन्सी बेबी रेट हा लवकर तुम्हाला मिळेल. नक्कीच डॉक्टर, आमचे जे काही प्रेक्षक होते ज्यांना असे अनेक प्रश्न होते त्यांचे तुम्ही म्हणजे जे गैरसमज होते दूर केलेत, आणि असे जे कपल्स आहेत ज्यांना वंध्यत्वाचा सामना करतायत त्यांना नक्कीच त्यांचं बाळ होईल आता तुम्ही सांगितलेल्या ट्रीटमेंटने, अशी आशा आहे. थँक्यू.